दर्शक बंधू भगिनींनो, कथाप्रवाह या माझ्या चॅनलवर आपले आज खूप खूप स्वागत आहे. आज या कथाप्रवाहात आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. एका छोट्याशा गावामध्ये रघु नावाचा एक मुलगा राहत होता. तो तरुण होता आणि त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं होतं. परंतु नोकरीच्या शोधात असताना त्याला असं जाणवलं की नोकरी लागणं हे कठीण आहे आणि आपल्याला काही नोकरी लागू शकणार नाही असं वाटून तो निराशेच्या गर्तेत गेला आणि त्यांनी हळूहळू रस्त्याच्या कडेला बसून भीक मागायला सुरुवात केली. भीक स्वीकारत असताना त्याला अनेक अपमानास्पद शब्दांचा सामना करावा लागत असे. कुणी त्याला 10 पैसे देत, कुणी 50 पैसे देत, पण देताना त्याला अतिशय वाईट वाटेल अशा शब्दात त्याची निर्भत्सना करीत असत. पण त्याने जर त्या व्यक्तींना नोकरी लावण्याची किंवा काम देण्याची विनंती केली तर ती विनंतीसुद्धा ते लोक धुडकावून लावत असत आणि पुढे चालले जात असत. हे बघून रघुला खूप वाईट वाटे, पण करणार काय? दुसरा कुठलाही पर्याय नव्हता त्याच्यासमोर. हळूहळू तो त्या भीक मागण्याला सरावला गेला आणि बरीच वर्ष तो भीक मागत राहिला, अपमान सहन करत राहिला, नोकरी मागत राहिला, पण कुणी त्याला नोकरी दिली नाही. हळूहळू त्याच्या अंगावरचे कपडे विटके फाटके होऊ लागले, तरी पण त्याला दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध होत नव्हता. एके दिवशी त्या गावामध्ये एका मोठ्या इमारतीसमोरून जात असताना त्यांनी असं बघितलं की संध्याकाळची वेळ आहे आणि त्या इमारतीला संपूर्ण दिव्यांनी सजवलेले आहे. त्या इमारतीमध्ये हळूहळू 4 चाकी 2 चाकी गाड्यांची गर्दी होऊ लागली. बरेच लोक चांगल्या पोशाखात इमारतीत प्रवेश करत होते. महिला, पुरुष, लहान मुले हे अगदी आनंदाने त्या इमारतीत प्रवेश करत होते. इमारतीचा जो मालक होता, इमारतीमध्ये राहणारा, तो मालकसुद्धा अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता आणि तो आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करत होता. हळूहळू सगळेजण त्या इमारतीच्या गच्चीवर जमा होत होते. खालून हा सगळा नजारा रघुवीरला दिसत होता आणि तो मनातल्या मनात दुःखी कष्टी होत होता की आज माझी ओळख जर मोठ्या लोकांमध्ये असली असती, चांगले मित्र मला असले असते, तर आज मीही त्यांच्या घरी कार्यक्रमांना गेलो असतो, माझ्या घरी त्यांना बोलावलं असतं. पण हे देवा, तू मला काही अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली नाहीस माझ्या सभोवतीची, असे म्हणून तो देवाला दोष देऊ लागला आणि त्या बिल्डिंगच्या बाहेर उभं राहून तो जोरजोरात देवाला दोष देऊ लागला की हे भगवंता, तू माझ्यावर खूप अन्याय केलेला आहेस. तू मला कधीच चांगली परिस्थिती दाखवलेली नाही आहेस आजपर्यंत आणि पदवीची परीक्षा पास झाल्यानंतर मी इतक्या ठिकाणी माझे जोडे झिजवले, पण एकाही ठिकाणी मला नोकरी लागली नाही किंवा कामधंदाही मिळाला नाही. त्यामुळे रघु नाराज होऊन जोरजोरात बोलू लागला आणि त्या रस्त्यावर फिरू लागला. हे जेव्हा नवीन इमारतीच्या मालकाला कळले तेव्हा त्या मालकाने काय केले, रघुला बोलावले. त्याच्या नोकर माणसांकरवी रघुला बोलावले गच्चीवर. तेव्हा रघु हात जोडत आला. रघुला पहिले वरती जायची भीती वाटू लागली की आपल्याला वर जाऊन जर ह्या लोकांनी मारहाण केली किंवा शिव्याशाप दिले आणि म्हणाले की तू इथून चालता हो, तर आपण काय करायचं. पण तरीसुद्धा मनाचा हिया करून तो इमारतीच्या वरच्या मजल्यावरून गच्चीवर गेला. तिथे त्या मालकाने त्याला समोर उभं केले आणि त्याला विचारले की तुझं नाव काय, शिक्षण काय. तेव्हा रघुने त्याची सगळी माहिती सांगितली. तेव्हा इमारतीच्या मालकाने त्याला विचारले की तू मला तुझा एक डोळा देऊ शकतोस का. तेव्हा रघु अत्यंत आश्चर्याने त्या मालकांकडे बघू लागला. तो म्हणाला, साहेब, माझा एक डोळा मी तुम्हाला देईल, तर मला दिसेल कसे. तेव्हा मालक म्हणाला की काय हरकत आहे, दुसरा डोळा तर तुझ्याकडे आहे. तेव्हा रघु म्हणाला, नाही मालक, मी माझे दोन्ही डोळे नाही देऊ शकत तुम्हाला. हे डोळे आहेत म्हणून मी आज हे जग बघू शकतो. ते ऐकून मालक म्हणाला, बरं ठीक आहे, डोळे नाही, तुझा एक हात मला देतोस. तेव्हा रघुने विचार केला. तो म्हणाला, मला तर 2 हात आहेत, मी एक हात देऊ शकतो. पण तरीसुद्धा एक हात दिल्यानंतर नुसत्या एका हातावर दररोजचा दिवस ढकलायचा म्हणजे हे सुद्धा कठीण काम आहे. तेव्हा रघु हातापाया पडू लागला आणि मालकाला म्हणू लागला की मालक,
मला घरी जाऊ द्या. मी माझे डोळे, हात, पाय हे काहीही तुम्हाला देऊ शकत नाही. मी माझा रस्त्याच्या कडेला बसून भीक मागेल आणि उदरनिर्वाह करेन. तेव्हा मालक म्हणाला, असा अविचार करू नकोस. मी काही खरोखर तुझे डोळे घेणार नाही, हातपाय घेणार नाही. पण मला तुला एक सांगायचे आहे की तू हातीपायी धडधाकट आहेस, तर काम कर. कुठेही काम कर, जिथे मिळेल तिथे काम कर. तेव्हा रघु त्या मालकाच्या पायाशी लोटांगण घेत म्हणाला की मालक, मला माफ करा, पण काही काम असेल तर द्या. मी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही जे काम सांगाल ते करील, पण मला काम द्या. तेव्हा त्या मालकाने त्याला काही पैसे दिले आणि सांगितले की उद्या चांगले कपडे खरेदी करून ते अंगात घालून माझ्या कंपनीमध्ये ये. मग मी तुला योग्य ते काम देईन. रघु बरं म्हणाला. रघु ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाजारात गेला आणि त्याने चांगलासा ड्रेस विकत घेऊन तो परिधान केला आणि तो कंपनीमध्ये गेला. तेव्हा त्या मालकाने त्याला भरपूर मोठी असलेली त्याची कंपनी दाखवली आणि सांगितलं की आता ह्या कंपनीमध्ये उद्यापासून तू कामाला यायचंस. आणि कामाचं स्वरूप सांगून दिलं आणि रघु कामाला लागला. नंतर दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष रघु काम करत राहिला प्रामाणिकपणे आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत गेले आणि त्याची परिस्थिती सुधारली. तो एक चांगला मोठा यशस्वी व्यक्ती बनला आणि त्या कंपनीचं काम तो कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीने बघत होता. त्यामुळे त्याची परिस्थिती सुधारली आणि त्याच्यावर भीक मागण्याची जी वेळ आली होती ती नाहीशी झाली. कंपनीच्या कामातून सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर रघुने स्वतःला समाजसेवेच्या कार्यात गुंतवून घेतले. त्या गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये, कार्यालयांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले व ते प्रयत्न यशस्वी देखील झाले. आज त्या गावात रघुला अनेक लोक देवता समान मानतात. दर्शक हो, माझी आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर व कमेंट करून कळवणे. तसेच माझ्या चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.